मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदाचा तुम्ही फॉर्म तर भरलेला, लेखी परीक्षा पण दिलेली आहे, परंतु तुमच्याजवळ 7वीचा मार्क मेमो नाही तर पुढील प्रोसेसमध्ये काय होऊ शकते आपण या ठिकाणी पाहूया। तर या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे शिपाई हमाल भरती सर्वांमध्ये। तर या ठिकाणी जे स्क्रीनवर मॅटर्स दिले, संपूर्ण मॅटर्स व्यवस्थित पाहून घ्या नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर आपण या विषयावर डिटेल्समध्ये बोलणार आहोत, जेणेकरून तुमचं तीळ मात्र सुद्धा पुढील स्टेपमध्ये नुकसान होऊ नये, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। उपरोक्त विषयासंदर्भात तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करता असे निदर्शनास आले की तुमच्या 7वी इयत्तेच्या गुणपत्र पेपरमध्ये गुणाऐवजी श्रेणी दिलेली आहे, तरी तुमच्या ऑनलाईन अर्जामध्ये भरलेल्या गुणाची पडताळणी करण्याकरिता तुम्हाला इयत्ता 7वी मध्ये प्राप्त झालेले गुण, एकूण गुण, टक्केवारी यावरची माहिती कार्यालयास पुरवणे आवश्यक आहे। आणि त्याच्या खाली महत्त्वाचं इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते पाहूया आपण। तरी तुम्हाला कळण्यात येत आहे की तुम्ही तुमच्या संबंधित शाळेमधून इयत्ता 7वी मध्ये प्राप्त झालेले एकूण गुण, टक्केवारी यांचे प्रमाण गुणपत्रक उपलब्ध करून ते खाली नमूद ईमेल ID वर हे पत्र मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत पाठवा, अन्यथा तुमच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही। अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तुम्ही पाहू शकता हे बॉम्बे हायकोर्ट्स कडून पत्र आलेलं आहे। आता याचं नेमका अर्थ काय आहे आणि आपल्याला कोणती खबरदारी घ्यायची ते संपूर्ण डिटेल्स आपण या ठिकाणी पाहूया। जर खबरदारी आताच घेतली नाही तर मित्रांनो तुमची निवड देखील या ठिकाणी रद्द होऊ शकते। ठीक आहे, तर ही माहिती घेण्या अगोदर काही अत्यंत महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे की मी तुम्हाला फक्त काही सेकंदामध्ये देणार आहे की मित्रांनो आज 10 मे शेवटचा दिवस आहे आपलं वेबिनार रजिस्ट्रेशन करण्याचा। आणि हा जो वेबिनार आहे तो आहे मुंबई उच्च न्यायालय स्पेशल टायपिंग मार्गदर्शक वेबिनार, की येणाऱ्या टायपिंग परीक्षेमध्ये आपल्याला 20 पैकी 20 कसे गुण घ्यायचे याची संपूर्ण माहिती आपण लाईव्ह या वेबिनार मध्ये देणार आहोत। आज सायंकाळी 7 वाजता हा वेबिनार आपण ठेवलेला आहे, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। आताच रजिस्ट्रेशन करा, कारण वेळ अत्यंत कमी आहे, फक्त काही तासच शिल्लक आहेत या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, जाहिरातीमध्ये शिपाई या पदासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स मुलाखतीच्या वेळेस घेऊन जायचे ते आपल्याला सांगितलेले, आणि त्यामध्ये अतिशय महत्त्वाचं कोणतं डॉक्युमेंट्स आहे तर 7वीचं गुणपत्रक अतिशय IMP डॉक्युमेंट्स आहे। मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जरी जाहिरातीमध्ये सांगितलं नाही तर पुढे काय प्रॉब्लेम होते यासाठी मी तुम्हाला लेटर दाखवलेलं आहे। त्या बऱ्याच गोष्टी कॅन्डिडेट्सला माहीत नसतात, त्याच्यामुळं आत्ताच ते सर्व डॉक्युमेंट्स काढून ठेवणं अत्यंत IMP असते, कारण वेळ झाल्याच्या नंतर त्यावेळेस गडबडीमध्ये माणसाला काही सुधरत नाही, कारण कोणीही वेळेवर त्या ठिकाणी आपल्याला जे अधिकारी पाहिजेत किंवा जे शिक्षक पाहिजे जिथं आपलं काम आहे ते वेळेवर अवेलेबल नसतात। त्याच्यामुळं सर्व प्रोसेस आत्ताच आपल्याला करून घ्यायची। या डॉक्युमेंट्स पैकी एकही डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ नाही असं होणार नाही। तर पहा या ठिकाणी आता तुम्ही एक गोष्ट क्लिअर करा, हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला आताच गरज नाही, फक्त मुलाखतीच्या वेळेस ज्यावेळी बोलवतील त्यावेळेस तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी घेऊन जायचे आहेत। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं, जर जन्म दाखला असेल तर एकदम बेस्ट, नसेल तर 10वीची TC आपल्याला या ठिकाणी घेऊन जायची आहे, किंवा सन जरी असले तरी या ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही। सेकंडचा मुद्दा पहा, 7वी 8वी 9वी 10वी किंवा 12वी मान्यता प्राप्त बोर्ड विद्यापीठ मध्ये नमूद केलेले इत्यादी सर्व गुणपत्रिका आपल्याला घेऊन जायच्या आहेत। आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गुणपत्रिका आहे तुमची 7वीची, मस्ट कंपल्सरी आहे। 8वी 9वी नसलं तरी चालते, 10वी सुद्धा पाहिजे, पण यामध्ये ज्या व्यक्तीचं शिक्षण 7वी झालेलं असेल तर त्याला तर कंपल्सरी 7वीची गुणपत्रिका पाहिजे, आणि ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण 10वी 12वी झालेलं असेल तर त्यांनी 10वी 12वीच असले तरी चालते। परंतु जर तुम्ही फॉर्म भरत असताना 7वी मेन्शन केलेलं असेल तर तुम्हाला 7वीचं गुणपत्रक मस्ट आणून द्यावेच लागते। ठीक आहे, जर आणून दिलं नाही तर निवडवर या ठिकाणी तुमचा परिणाम होतो। जे की मी तुम्हाला लेटर दाखवलेलं आहे त्या लेटर्स तसं तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो। आता यामध्ये 10वी 12वी सर्व गुणपत्रक तुम्हाला पाहिजे। त्याच्यानंतर जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या नंतर 2 प्रतिष्ठित व्यक्तींची नावे, आता यामध्ये नाव मेन्शन करत असताना जरी तुमच्या चुका झाल्या असतील तर काही टेन्शन घेऊ नका, कारण त्याला देखील ऑप्शन आहे ते आपण सांगणार आहे। जर यामध्ये जरी चुका झाल्या, चुका काय होत असतात की तुम्ही नातेवाईकांची नावं या ठिकाणी मेन्शन तुम्ही केलेले असते, परंतु जर तसं झालं असेल तुमच्या हाताकडून तर काही टेन्शन न घेता नवीन तुम्ही काय करा, या ठिकाणी चरित्र प्रमाणपत्र घ्या, त्या चरित्र प्रमाणपत्रावर 2 व्यक्तींचे नावे टाका जे अननोन असतील, ब्लड रिलेशन मध्ये नसतील। नवीन नाव घेतले तरी काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही। केव्हा ज्यावेळेस तुम्ही मुलाखतीच्या वेळेस जाता त्यावेळेस
घेऊन जायचं आणि त्या ठिकाणी असं जरी सांगितलं तरी त्या ठिकाणी चालणार आहे की अगोदर जे मेन्शन केलेले होते ते नातेवाईक होते, परंतु आता जे आहेत ते नातेवाईक नाहीत. कारण जर तुम्ही नातेवाईक त्या ठिकाणी जर त्यांना लक्षात आलं तर त्यावेळेस तुमची निवड ही रद्द होऊ शकते. त्याच्यामुळे आताच प्लॅनिंग तुम्हाला करणं अत्यंत आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं आहे बघा, मी 10 वेळेस तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, विशेष अर्हता असल्याबाबतचा दाखला. तर मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे विशेष अर्हता काय आहे, आणि मी तुम्हाला सांगतो यामध्ये जरी तुम्हाला लेखी परीक्षेला कमी मार्क असले आणि कट ऑफवर जरी बसले आणि तुमच्याकडे विशेष अर्हता असल्याचा दाखला असेल, दाखला म्हणजेच प्रमाणपत्र असेल, ठीक आहे, अनुभव प्रमाणपत्र वगैरे, तर तुमची निवड या ठिकाणी 100% फिक्स आहे असं समजून घ्या. ठीक आहे. तर त्याच्यानंतर डोमिशियल प्रमाणपत्र असावंच लागणार आहे. त्याच्यानंतर काही नावामध्ये बदल असेल तर ते प्रमाणपत्र देखील तुम्ही सोबत ठेवायचं आहे. अशा प्रकारचे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी कलेक्ट करायचे आहेत. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा तुमचा डॉक्युमेंट्स आहे ते म्हणजे 7वीचं गुणपत्रक. आता 7वीचं गुणपत्रक कोणत्या फॉर्मॅट्समध्ये असलं पाहिजे? जर तुमचं 7वीचं गुणपत्रकावर यामध्ये ग्रेडमध्ये मार्क असतील तर हे कन्वर्ट करून तुम्हाला शाळेकडून आणायचे. अशा पद्धतीनं तुम्हाला मार्क्स पर्सेंटेजमध्ये घेऊन यायचे आहेत आणि योग्य फॉर्मॅटमध्ये योग्य त्यांच्या स्टॅम्प सहित डुप्लिकेट वगैरे काही कारभार यामध्ये करायचा नाही. कारण बरेच कॅन्डिडेट्स तुम्हाला माहिती आहे अगोदरच्या भरतीमध्ये 4 कॅन्डिडेट्सला ब्लॅक लिस्टमध्ये टाकलेले आहे, कारण त्यांनी अशाच प्रकारची शाळा केलेली होती. त्यांना वाटलं क्रॉस चेकिंग काय होणार नाही, परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, कोर्टमध्ये प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी क्रॉस चेकिंग होत असते. त्याच्यामुळं तुम्ही चुका त्या ठिकाणी लपवू शकत नाही. एवढं स्ट्रॉंगली त्या ठिकाणी भरती होत असते. त्याच्यामुळं ऑथेंटिक कॅन्डिडेट्स त्या ठिकाणी जॉईन होतात आणि एकदा जॉईन झाल्यावर निघत नाहीत. त्याच्यामुळं तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन ऑथेंटिक द्यायचे आहेत आणि आपण काय काय इन्फॉर्मेशन लागणार आहे, लिपिक पदासाठी असेल, शिपाई पदासाठी असेल, जेवढे पोट भरती होत असते त्या पदासाठी ऑथेंटिक प्रूफ सहित आपण इन्फॉर्मेशन देत असतो. तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि यापैकी एकही डॉक्युमेंट तुमच्याजवळ नसेल, तुम्हाला काय समस्या येत असेल डॉक्युमेंट्स काढण्यासाठी, तरी कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. सर्व आपण त्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तुम्हाला या ठिकाणी काय प्रॉब्लेम सोल्युशन असते ते देखील आपण सांगायचा प्रयत्न करूया. तसेच व्हॉट्सअप नंबर सुद्धा आपला दिलेला आहे, त्यावर तुम्ही डायरेक्टली मेसेज करू शकता. काही इश्यू असेल तर तुमच्या भरती संदर्भामध्ये कोणती अडचण येत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्व डॉक्युमेंट्स काढून ठेवा आणि आपल्या वेबिनारला जास्तीत जास्त संख्येनं जॉईन व्हा. जरी तुम्ही लिपिक पदाचं फॉर्म भरलं नसेल तर वेबिनारची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुमचे जे मित्र असतील त्या मित्र कंपनीला त्या वेबिनारची लिंक शेअर करा.